मी क्रांतीला वेलकम करतो आपल्या स्टडी विथ क्रांती या यूट्यूब चॅनलवर. आज 9 मार्च 2024पर्यंत जे नॅशनल आणि इंटरनॅशनल घडामोडी घडल्या त्यातील काही महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत. चला तर सुरू करूया. प्रश्न पहिला आहे, भारतातील पहिल्या लघु CNG युनिटचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? तर हे करण्यात आले आहे ऑप्शन बी, मध्य प्रदेश राज्यामध्ये भारतातील पहिल्या लघु CNG युनिटचे उद्घाटन करण्यात आले आहे. कोणाद्वारे करण्यात आले आहे? तर हे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्याद्वारे गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजे गेल द्वारे स्थापन केलेल्या भारतातील पहिल्या लहान आकाराच्या CNG युनिटचे उद्घाटन करण्यात आले आहे. मध्य प्रदेशातील विजयपूर येथे LPG प्लांटमध्ये या प्लांटची स्थापना करण्यात आली आहे. LPG लॉंग फॉर्म आहे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. मध्य प्रदेशशी रिलेटेड चालू घडामोडीचे काही प्रश्न पाहू. राणी दुर्गावती व्याघ्र प्रकल्प हे देशातील 54वे व्याघ्र प्रकल्प ठरले आहे. भारतामध्ये एकूण 54 व्याघ्र प्रकल्प आहे, त्यापैकी शेवटलं व्याघ्र प्रकल्प हे आहे राणी दुर्गावती व्याघ्र प्रकल्प. कुठला आहे? मध्य प्रदेशमध्ये. ग्वाल्हेर या शहराला युनेस्कोने संगीत शहर म्हणून निवडले आहे. सांची हे देशातील पहिले सौर शहर म्हणून निर्देशित करण्यात आले आहे. नर्मदा लोक हे अमरकंटक म्हणून प्रस्तावित आहे. सिकल सेल म्हणजेच ॲनिमिया निर्मूलन उपक्रम सुरू केला आहे. कुठून? तर शहडोल येथून, जे मध्य प्रदेशमध्ये आहे. इथे PM मोदीद्वारे हे ॲनिमिया निर्मूलन उपक्रम सुरू केला आहे. ॲनिमिया निर्मूलन याचे टार्गेट किती ठेवले आहे भारताने? तर 2047पर्यंत भारत हे सिकल सेल मुक्त फ्री करण्यासाठी टार्गेट ठेवलेले आहे. खजुराहो महोत्सवाची 50वी आवृत्ती हे मध्य प्रदेशमध्येच 2024ला आयोजित करण्यात येणार आहे. मध्य प्रदेश राज्याचा उल्लेख आला आहे म्हणून मध्य प्रदेश राज्याबद्दल काही माहिती पाहू. मध्य प्रदेश राज्याची राजधानी आहे भोपाळ. मुख्यमंत्री आहे मोहन यादव. गव्हर्नर आहे मंगूभाई छगनभाई पटेल. नॅशनल पार्क आहे कान्हा नॅशनल पार्क, पेंच नॅशनल पार्क, पन्ना नॅशनल पार्क, माधव नॅशनल पार्क, सातपुडा, फौजिल व वनविहार हे नॅशनल पार्क आहे. लोकसभा सीट आहे 29, राज्यसभा सीट आहे 11, विधानसभा सीट आहे 230 आणि जिल्हे हे दिलेले आहे एकूण 10 जिल्हे आहे. कोणकोणत्या राज्याची सीमा लागते? तर एक राजस्थान, इथपर्यंत राजस्थान, त्यानंतर हे गुजरात, नंतर इथून महाराष्ट्र, नंतर इथून लागल छत्तीसगड आणि इथे उत्तर प्रदेश UP. तसे किती जिल्ह्याच्या? 1, 2, 3, 4 आणि 5 राज्याची सीमा लागून आहे मध्य प्रदेशला आणि सेंटरमध्ये आहे भारत, त्याच्यामुळे याला मध्य प्रदेश नाव पडलं आहे. मध्य प्रदेश आणखी कशासाठी फेमस आहे? तर मध्य प्रदेशमध्ये सर्वात जास्त टायगर म्हणजे वाघांची संख्या सर्वात जास्त किती आहे? तर 785 ही वाघांची संख्या मध्य प्रदेशमध्ये आहे. नदीचे माहेरघर म्हणून सुद्धा मध्य प्रदेश प्रसिद्ध आहे. म्हणजे सर्वात जास्त नद्यांचा उगम हा मध्य प्रदेशमधूनच होतो म्हणून नदीचे माहेरघर सुद्धा म्हटले जाते मध्य प्रदेशला. ऑप्शनमध्ये काही राज्यांचा उल्लेख आला आहे, त्याबद्दल माहिती पाहू. उत्तर प्रदेशने कोणते अभियान चालू केले आहे? तर गौ अभयारण्य हे उत्तर प्रदेशमधले आहे. गुजरातमध्ये सेमीकंडक्टर प्लांट चालू करणारे गुजरात हे पहिलं राज्य आहे. बिहारच्या राजधानी पटना येथे डॉल्फिन अनुसंधान केंद्र उघडण्यात आले आहे. समोरचा प्रश्न आहे, नुकताच महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 कोणाला सन्मानित करण्यात आले आहे किंवा कोणाला मिळाला आहे? तर हा मिळाला आहे ऑप्शन सी, डॉक्टर प्रदीप महाजन यांना 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आहे. डॉक्टर प्रदीप महाजन यांना रिजनरेटिव्ह मेडिसिन क्षेत्रातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेऊन प्रतिष्ठित महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 त्यांना प्रदान करण्यात आला आहे. सध्या चर्चेमध्ये असणारे पुरस्कार बघू. तर हा जाऊ दे, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 हा कोणाला मिळाला आहे? तर हा अशोक सराफ यांना मिळाला आहे 2023चा. 2024चा म्हटलं तर डॉक्टर प्रदीप महाजन यांना. इतर पुरस्कार बघू. 77वा बाफ्टा पुरस्कार 2024 मध्ये कोपेनहेगनद्वारे सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जिंकला आहे. गुलजार आणि राम भद्राचार्य यांना 58व्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. MS स्वामीनाथन पुरस्कार 2023 BR कंबोज यांना मिळाला आहे आणि MS स्वामीनाथन
आणि अंडर वॉटर फोटोग्राफर ऑफ द इयर हे कोणाला मिळालं आहे, तर अलेक्स डॉसन यांना अंडर वॉटर फोटोग्राफर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ऑप्शनमध्ये काही व्यक्तींचा उल्लेख आला आहे, त्यांच्याबद्दल माहिती बघू किंवा त्यांना कोणकोणते पुरस्कार मिळाले ते बघू. शशी थरूर यांना फ्रान्सद्वारे त्यांच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता, तर शेवेलियन डेला लिजंडी होनूर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. रंजन गोगोई यांना 2023च्या आसाम वैभव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. आसाम वैभव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ईशा अंबानी या मुकेश अंबानींची मुलगी आहे. यांना लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. समोरचा प्रश्न पाहू. चर्चेत असलेले कई पेनियोर कोणत्या राज्यातील 26वा जिल्हा बनला आहे. म्हणजे जे चर्चेत होता कई पेनियोर हा कोणत्या राज्यातील 26वा जिल्हा बनला आहे, तर हा बनला आहे अरुणाचल प्रदेशमधील 26वा जिल्हा हा केई पेनियोर हा बनला आहे. केई पेनियोर अरुणाचल प्रदेशचा 26वा जिल्हा आहे. निशी समाजाची दीर्घकाळाची मागणी पूर्ण करून खालच्या सुबानसिरी मधून या उदयास आला आहे. म्हणजे सुबानसिरीचे 2 नून आहे, एक मॅपमध्ये बघून बघू ते. मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी विकासाच्या युगाची वाट पाहत जिल्ह्याच्या निर्मितीचे कौतुक केले आहे. अरुणाचल प्रदेशची रिलेटेड चालू घडामोडीचे प्रश्न पाहू. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी नेचीफू बोगद्याचे उद्घाटन अरुणाचल प्रदेशमध्येच केले. राज्यातील पहिले ग्रीनफील्ड डोनी पोलो विमानतळ चर्चेत होते, ते सुद्धा अरुणाचल प्रदेशमध्येच आहे. 9वा पक्के पागा हॉर्निबल महोत्सव हा अरुणाचल प्रदेशमधलाच आहे. आणि 100% घरोघरी नळपाणी जोडणारी अरुणाचल प्रदेश हे ईशान्य भारतातील पहिले राज्य ठरले आहे. अरुणाचल प्रदेशचा उल्लेख आला आहे, त्याबद्दल माहिती पाहू. राजधानी इटानगर स्थापना झाली 20 फेब्रुवारी 1987 मध्ये. मुख्यमंत्री आहे पेमा खांडू. राज्यपाल आहे कैवल्य त्रिविक्रम परनाईक. लोकसभा सीट 2, राज्यसभा सीट 1, विधानसभा सीट 60. आणि राज्य पक्षी कुठला आहे, ग्रेट इंडियन हॉर्नबिल. राष्ट्रीय उद्यान कुठले आहे, तर नामदफा राष्ट्रीय उद्यान, मोनलिंग राष्ट्रीय उद्यान. आणि फेमस नद्या सियांग आणि त्याच्या उपनद्या आहेत. कोणकोणत्या, तर तिरप, लोहित, सुबनसिरी, दिबांग, कोमेंग, डिक्रोन आणि दिहांग. सुबनसिरी आहे, उपरी सुबनसिरी याला म्हणतात वरची, आणि ही निचली सुबनसिरी. या निचली सुबनसिरीला दुभागून हे नवीन कई पेनियोर हे जिल्हा बनवण्यात आला आहे. कोणकोणत्या राज्याची सीमा लागून आहे, तर ही आसाम राज्याची सीमा लागून आहे. आणि इंटरनॅशनल म्हटलं तर चीनच्या तिब्बत, इकडे भूटान आणि इकडे म्यानमार या 3 देशांची सीमा लागून आहे. समोरचा प्रश्न बघू. लार्सन अँड टुब्रो L&T ने आपले पहिले स्वदेशी उत्पादित इलेक्ट्रोलायझर कोणत्या ठिकाणी स्थापित केले आहे, तर हे केले आहे ऑप्शन सी, गुजरात राज्यामध्ये L&T ने आपले स्वदेशी उत्पादित इलेक्ट्रोलायझर स्थापित केले आहे. लार्सन अँड टुब्रो गुजरातचा उल्लेख आला आहे, तर गुजरात बद्दल काही माहिती बघ. गुजरातची राजधानी आहे गांधीनगर. स्थापना झाली 1 मे 1960. मुख्यमंत्री आहे भूपेंद्र सिंग. राज्यपाल आचार्य देवव्रत. लोकसभा सीट 26, राज्यसभा सीट 11. नॅशनल पार्क आहे गीर राष्ट्रीय उद्यान, कच्छ वाळवंट वन्यजीव अभयारण्य, वासंदा राष्ट्रीय उद्यान, भारतीय जंगल गाढवे अभयारण्य, सागरी राष्ट्रीय उद्यान, भावनगर ब्लॅकबक नॅशनल पार्क, खिजडिया पक्षी अभयारण्य, नारायण सरोवर अभयारण्य, बर्डा हिल्स वन्यजीव अभयारण्य आणि कच्छ बस्टर्ड अभयारण्य. कोणकोणत्या राज्याची सीमा लागून आहे, तर राजस्थान, 2 मध्य प्रदेश आणि 3 महाराष्ट्र. युटी म्हटलं तर दादर नगर हवेली या युटीची, आणि इकडे अरबी समुद्र. आणि इंटरनॅशनल बाउंड्री म्हटलं तर पाकिस्तान. ऑप्शनमध्ये काही राज्यांचा उल्लेख आला आहे, त्याबद्दल माहिती पाहू. हॅलो, हा बोल ना. हो हो.
बिहारमध्ये सध्या काय कशामुळे प्रसिद्ध होता हा, तर बिहारमध्ये बापू टावर स्थापन करण्यात आले आहे. हरियाणामध्ये सफारी पार्क चालू करण्यात आली आहे. आणि आंध्र प्रदेशची राजधानी विशाखापट्टणम येथे 50 देशांनी मिळून मिलन हा युद्धाभ्यास केला आहे. समोरचा प्रश्न आहे, INS जटायूचे उद्घाटन करून कोठे कार्यान्वित करण्यात आले आहे? तर ते कार्यान्वित करण्यात आले आहे ऑप्शन डी मिनिकॉय येथे INS जटायूला कार्यान्वित करण्यात येत आहे. ते कुठे आहे मिनिकॉय हे लक्षद्वीपमधील एक बेट आहे, तिथे हे कार्यान्वित करण्यात येणार आहे. भारतीय नौदलाने लक्षद्वीपमधील मिनिकॉय बेटावर भारतीय नौदलाचे जहाज INS जटायू कार्यान्वित केले आहे. INS जटायू हे करवत्ती येथील INS द्वीपरक्षक नंतर लक्षद्वीपमधील दुसरे नौदल स्थळ आहे. याआधी INS द्वीपरक्षक हे होते आणि त्यानंतर INS जटायू याला सुद्धा लक्षद्वीपमध्ये नौदल स्थळ स्थापन केले आहे. करवत्ती ही लक्षद्वीपची राजधानी आहे. मिनिकॉय बेट हे लक्षद्वीपचे सर्वात दक्षिणेकडील बेट आहे. त्या बेटावरच कार्यान्वित करण्यात येणार आहे. भारतीय नौदलाबद्दल काही माहिती पाहू. भारतीय नौदलाची स्थापना झाली 26 जानेवारी 1950 मध्ये. मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे. प्रमुख आहे ॲडमिरल हरिकुमार. बोधवाक्य आहे न शो वरून. आणि नौदल दिन केव्हा साजरा केला जातो, तर 4 डिसेंबरला नौदल दिन साजरा केला जातो. नौदलामध्येच एक प्रोजेक्ट चर्चेमध्ये असते, तर त्यामध्ये काय आहे, प्रोजेक्ट 75 हा प्रोजेक्ट महत्त्वाचा आहे. यामध्ये 6 पाणबुड्याचा उल्लेख केला जातो. यामध्ये कोणकोणते पाणबुड्या आहे, तर 3K आणि 3V. तर यामध्ये 3K मध्ये काय येईल, कल्वरी. कोणकोणते आहेत, तर कल्वरी 1, खंडेरी आणि करंज. या 3 पाणबुड्या प्रोजेक्ट 75 अंतर्गत येते. सोबतच व्ही कॅटेगरीमध्ये वागशीर आणि वेला या एकूण 6 पाणबुड्या प्रोजेक्ट 75 मध्ये कार्यरत आहेत. त्यासोबतच प्रोजेक्ट 17A सुद्धा म्हणजे अल्फा हे सुद्धा चर्चेत असते. यामध्ये ज्या शब्दाला शेवटून गिरी हा शब्द लागतो ते सर्व पाणबुड्या प्रोजेक्ट 17A अंतर्गत येतात. ऑप्शनमध्ये काही ठिकाणांचा उल्लेख आला आहे, तिथले काय प्रसिद्ध आहे ते पाहू. दिल्ली येथे जेव्हा G20ची परिषद भरली होती तेव्हा भारत मंडपम चर्चित होते, ते दिल्ली येथे आहे. लखनौला AICT म्हणून घोषित करण्यात आले आहे. चंदीगड येथे भारतीय वायुसेनेचे एअरफोर्सचे विस्तारित केंद्र तयार करण्यात येत आहे. विस्तारित केंद्र हे चंदीगड येथे आहे. समोरचा प्रश्न आहे, बॉब जोन्स पुरस्कारासाठी कोणत्या खेळाडूची निवड झाली आहे? तर ही करण्यात आली आहे ऑप्शन डी टायगर वुड्स यांची बॉब जोन्स पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर हे गोल्फ या खेळाशी संबंधित आहे. युनायटेड स्टेट्स गोल्फ असोसिएशन म्हणजेच USGA द्वारे टायगर वुड्सला दिलेला हा सर्वोच्च सन्मान आहे. बॉब जोन्स पुरस्काराबद्दल काही माहिती पाहू. USGA म्हणजे युनायटेड स्टेट गोल्फ असोसिएशन चॅम्पियनशिप विजेत्या जोन्सनची सुसंगत खेळाडू, वैयक्तिक चारित्र्य आणि सन्मानाचे प्रदर्शन करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार 1955 पासून दरवर्षी दिला जातो. हा USGA द्वारे प्रदान करण्यात आलेला सर्वोच्च सन्मान आहे. ऑप्शनमध्ये काही व्यक्तींचा उल्लेख आला आहे, त्यांना कोणकोणते पुरस्कार मिळाले किंवा चर्चेत आहे ते पाहू. तर मिशेल स्टार्क हे ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटर आहे. यांना IPL मध्ये सर्वात महाग खेळाडू KKRने कोलकाता नाईट रायडर्सने विकत घेतले होते. त्याला KKR. लिओनल मेसी हे अर्जेंटिनाचे प्लेयर आहे. अर्जेंटिना यांना 2023चा बॅलॉन डिऑर पुरस्कार फुटबॉल क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार ओळखल्या जाणाऱ्या बॅलॉन डी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
सचिन तेंडुलकर यांचा पुतळा मुंबईमधील वानखेडे स्टेडियम येथे स्थापन करण्यात आला आहे. वानखेडे स्टेडियम येथे पुतळा. समोरचा प्रश्न बघू. कोणता देश 2027च्या जागतिक ॲथलेटिक चॅम्पियनशिपचा यजमान देश असेल? म्हणजे कोणता देश असा आहे की 2023 मध्ये ते ॲथलेटिक चॅम्पियनशिप आयोजित होणार आहे, ते आयोजित करणार आहे? तर ते करणार आहे ऑप्शन ए, चीन या देशामध्ये ह्या चॅम्पियनशिपचे उद्घाटन म्हणजे आयोजन होणार आहे. कुठे? तर चीनच्या बीजिंग शहरामध्ये. जागतिक ॲथलेटिक परिषदेने 2027च्या जागतिक ॲथलेटिक चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यासाठी चीनच्या बीजिंग शहराची निवड करण्यात आली आहे. चीनबद्दल काही माहिती पाहू. राजधानी आहे बीजिंग, चलन आहे रेनमिनबी, अध्यक्ष आहे शी जिनपिंग. लष्करी सराव भारत आणि चीन यांच्या दरम्यान कोणता होतो? तर हँड इन हँड हा युद्ध सराव भारत आणि चीन यांच्या दरम्यान आयोजित केला जातो. आशियातील सर्वात लांब नदी ओळखली जाणारी यांगसे ही सुद्धा चीनमध्येच आहे. जगामध्ये सर्वात फास्ट इंटरनेट सेवा ही चीननेच लॉन्च केली आहे. जगातील सर्वात खोल भूमिगत प्रयोगशाळा निर्माण केली आहे, ते सुद्धा चीनमध्येच आहे. जगातील पहिले मिथेन रॉकेट प्रक्षेपित केले, ते सुद्धा चीनने केले, मिथेन रॉकेट. आणि हायड्रोजनवर धावणारी आशियातील पहिली ट्रेन ही सुद्धा चीननेच चालू केली आहे. चीनचे लोकेशन आहे भारताच्या वरती आहे, ईशान्य भागामध्ये. मंगोलिया, किर्गिस्तान, भारत, नेपाळ, भूटान, बांगलादेश, म्यानमार, व्हिएतनाम, तायवान, हाँगकाँग, मकाऊ, नॉर्थ कोरिया आणि साऊथ कोरियाला आणि सोबतच रशियाला सुद्धा लागून असलेला हा देश आहे. याला साऊथ चायना सी हा जो भाग आहे साऊथ चायना सी म्हटलं जाते आणि पॅसिफिक ओशनमध्ये हा आहे साऊथ चायना सी. ऑप्शनमध्ये काही देशांचा उल्लेख आला आहे, त्याबद्दल माहिती पाहू. इटलीच्या मिलन शहरामध्ये 2026चे ऑलिम्पिक, मिलन शहरामध्ये विंटर ऑलिम्पिक 2026चे आयोजन होणार आहे. विंटर ऑलिम्पिक 2026 चे आयोजन इटलीच्या मिलन शहरामध्ये होणार आहे. भारताने ICC वर्ल्ड कप 2023 हे मेन्स वर्ल्ड कप आहे, वर्ल्ड कप आयोजित करण्यात आला होता 2023चा. यामध्ये विजयी कोण झाला? तर ऑस्ट्रेलिया आणि उपविजयी भारत आला होता. फ्रान्सचा उल्लेख आला आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे समर ऑलिम्पिक 2024 चे आयोजन हे फ्रान्सच्या पॅरिस या शहरामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. समोरचा प्रश्न आहे, भारतातील पहिले सरकारी मालकीचे OTT प्लॅटफॉर्म सी स्पेस कोणत्या राज्याने सुरू केले आहे? तर हे सुरू केले आहे ऑप्शन सी, केरळ राज्याने भारतातील पहिले सरकारी मालकीचे OTT प्लॅटफॉर्म सी स्पेस सुरू केले आहे. केरळबद्दल माहिती पाहू. केरळची राजधानी आहे तिरुवनंतपुरम. स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956 मध्ये. मुख्यमंत्री आहे पिनराई विजयन. राज्यपाल होणार आरिफ मोहम्मद खान. लोकसभा सीट आहे 20, राज्यसभा सीट आहे 9. फेमस नद्या आहे पेरियार, भारतपुषा, पंबा, चालकुडी आणि कल्लड. नॅशनल पार्क कुठले कुठले आहे? तर पेरियार नॅशनल पार्क, वन्यवाड वन्यजीव अभयारण्य आणि सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क हे सुद्धा केरळमध्येच आहे. कोणकोणत्या राज्य सीमा लागून आहे? तर 1 कर्नाटक, 2 तामिळनाडू या 2 राज्याच्या सीमा लागून आहे आणि या साईडला अरबी समुद्र आहे. ही आहे तिरुवनंतपुरम, केरळची राजधानी. केरळची काही चालू घडामोडीचे प्रश्न पाहू, या आधी चर्चेत असणारे. भारतातील पहिले ग्राफीन केंद्र हे केरळमध्ये स्थापन करण्यात आले. केरळमध्ये देशातील पहिली सौर बोट ज्याचे नाव सूर्यांशू आहे ते लॉन्च करण्यात आली होती केरळमध्येच. केरळ हे साक्षरता अहवाल आणि आरोग्य निर्देशांकात सुद्धा प्रथम स्थानावर आहे भारतामध्ये. देशातील पहिले सॅनिटरी नॅपकिन मुक्त गाव असणारे कोलंगी हे सुद्धा केरळमध्येच आहे. आणि 100% ऊर्जेवर चालणारे जगातील पहिले विमानतळ जे कोची आहे ते सुद्धा केरळमध्येच आहे. ऑप्शनमध्ये काही राज्यांचा उल्लेख आला आहे, त्यांनी कोणकोणते अभियान किंवा योजना चालू केली ती पाहू. तर ओडिशा राज्याने झोपडी मुक्त राज्य करण्यासाठी वेगवेगळ्या स्कीम आयोजित करण्यात आल्या आहे. कर्नाटक राज्य हे भारतातील पहिले मंदिरावर टॅक्स लावणारे पहिले राज्य बनले आहे. राजस्थान हे राईट टू हेल्थ बिल आणणारे
भारतातील पहिले राज्य बनले आहे. राईट टू हेल्थ बिल या पॉलिसी म्हटलं जाईल. पॉलिसी लागू करणारे पहिले राज्य राजस्थान बनले आहे. समोरचा प्रश्न आहे, भारतातील पहिल्या AI शिक्षकाचे नाव काय आहे? तर हे आहे ऑप्शन सी आयरिस असे भारतातील पहिल्या AI शिक्षकाचे नाव आहे. हे कुठे करण्यात आले आहे? तर या शिक्षिकेला केरळमधील अनंतपुरम येथील उच्च माध्यमिक शाळांत लॉन्च करण्यात आले आहे. या शिक्षिकेची वेशभूषा ही महिलांसारखी आहे आणि याला म्हणजे या रोबोटला साडी नेसून ही शाळेमध्ये शिकवणार आहे. या महिला शिक्षक रोबोटचे नाव आयरिस आहे. कुठे? तर केरळमध्ये. AI टीचर. यामध्येच काही रोबोट आणि काही चॅटबोटचा उल्लेख आला आहे, त्याबद्दल माहिती पाहू. जेमिनी ही गुगलची चॅटबोट आहे. गुगलची चॅटबोट. याचे नाव आधी काय होते? बार्ड असे होते. याचे नाव नंतर बदलून काय केले आहे? जेमिनी केले आहे. व्योममित्र ही चर्चा होते काय? कारण की इस्रोद्वारे जे मानवयुक्त यान म्हणजे गगनयान जे पाठवत आहे त्याच्यामध्ये सेकंड ट्रायलमध्ये व्योममित्र या रोबोटला स्पेसमध्ये पाठवण्यात येणार आहे. आणि लिसा हे ओडिशा सरकारने चालू केलेल्या न्यूज अँकर AI न्यूज अँकरचे नाव आहे. अँकरचे नाव लिसा हे आहे. शेवटचा प्रश्न आहे, इंदिरा गांधी प्यारी बहना सुख सम्मान निधी योजना कोणी सुरू केली आहे? समोरचा प्रश्न आहे, इंदिरा गांधी प्यारी बहना सुख सम्मान निधी योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर ही सुरू केली आहे ऑप्शन डी हिमाचल प्रदेश या राज्याने इंदिरा गांधी प्यारी बहना सुख सम्मान निधी योजना सुरू केली आहे. यामध्ये 18 वर्षाच्या वरती जे असणाऱ्या महिला आहेत त्यांना प्रति महिना 1500 रुपये असे या योजनेमध्ये मिळणार आहे. हिमाचल सरकारने इंदिरा गांधी प्यारी बहना सुख सम्मान निधी योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत सरकार 8 ते 60 वर्ष वयोगटातील महिलांना पुढील आर्थिक वर्षापासून दरमहा 1500 रुपये देणार आहे. या योजनावर वर्षाला 800 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. हिमाचल प्रदेशबद्दल माहिती पाहू. हिमाचल प्रदेशची राजधानी आहे शिमला. स्थापना झाली 26 जानेवारी 1971 मध्ये. मुख्यमंत्री आहे सुखविंदर सिंग सुक्खू. राज्यपाल होईल श्री शिव प्रताप शुक्ला. लोकसभा सीट आहे 4, राज्यसभा सीट आहे 3. फेमस नदी आहे रावी ब्यास, जिनाब, सतलज आणि यमुना. रावी ब्यास सतलज ही जी आहे सिंधू नदीच्या उपनदी आहे आणि यमुना ही गंगा नदी साईडला येते. जंगले आणि राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? पीन व्हॅली नॅशनल पार्क, ग्रेटर हिमालय नॅशनल पार्क, रेणुका वन्यजीव अभयारण्य, चैल वन्यजीव अभयारण्य, कलाटोप खाजीर वन्यजीव अभयारण्य हे सुद्धा हिमाचल प्रदेशमध्येच आहे. कोणकोणत्या राज्याची सीमा लागून आहे? जम्मू काश्मीर हे UT, लडाख हे UT, उत्तराखंड हे राज्य, उत्तर प्रदेश हे राज्य, हरियाणा हे राज्य, चंदीगड ही पंजाब आणि हरियाणाची राजधानी सुद्धा आहे आणि युनियन टेरिटरी सुद्धा आहे. हे आणि पंजाब या राज्याची आणि केंद्रशासित प्रदेशाच्या सीमा लागून आहे. सोबतच चीनच्या तिब्बत या राज्याची इंटरनॅशनल बाउंड्री सुद्धा हिमाचल प्रदेशला लागून आहे. शिमला ही तिथली राजधानी आहे. कुल्लू मनाली ही सुद्धा हिमाचल प्रदेशमध्ये जे थंड हवेचे ठिकाण किंवा ऑप्शनमध्ये काही राज्यांचा उल्लेख आला आहे. त्या राज्यांनी कोणकोणत्या योजना सुरू केल्या ते पाहू. ओडिशा राज्याने कोणती योजना सुरू केली होती? तर जंगल जामी योजना सुरू केली होती. छत्तीसगडने मिताव ही योजना सुरू केली आणि हरियाणाने सवेरा योजनेचा सुरू केली आहे. यामध्ये कॅन्सरची जी फर्स्ट स्टेज आहे त्यामध्येच कॅन्सरला ओळखण्यासाठी सवेरा ही योजना सुरू केली आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये विचारलेला प्रश्न आहे, इस्रोच्या दुसऱ्या स्पेस पोर्टची पायाभरणी कोणत्या राज्यामध्ये करण्यात आली आहे? तर ही करण्यात आली आहे ऑप्शन सी तामिळनाडू येथे इस्रोच्या दुसऱ्या स्पेस पोर्टची पायाभरणी करण्यात आली आहे. या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. हा प्रश्न होमवर्कसाठी आहे. संसदेच्या सुरक्षा प्रमुख म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मित्राला शेअर करा. धन्यवाद.